मग जाओ चला करा जा काही घेणं नाही मला मापुरतीने केले चला तर आता आम्ही भाजी बनवतो. पहा तुम्ही आता मला विचारायचं नाही भाजी कशी करायला लागते म्हणून मी सांगणार नाही. पाहू आपण आता कशी बनते तर आपल्या हातची भाजी बनते पण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माय मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आज संध्याकाळ झाली तर संध्याकाळसाठी आज माझ्यासाठी म्हटलं भाजी बनवतो. काहून की आता थोड्या वेळा अगोदर भाजीपाला आला आता त्याच्या जोडून मी मटारच्या शेंगा घेतल्या आणि कांद्याची पाल हे दोन्ही मिक्स करून मस्त आता भाजी बनवतो फक्त माझ्यासाठी. काहून की आज मिनूची मम्मी न तिच्यासाठी भाजी बनवली. तिचं माझं झालं आज भांडण. काहून की आता तिच्या आजची काही मी भाजी खात नाही 2-3 दिवस, पण तिच्या संग मी बोलवतही नाही. आता मी स्पेशल माहीच भाजी बनवतो, मी खातो आणि लगे पोळ्या आमच्या मिनूबाईले नाही तर किट्टूबाईले टाकून मागतो. जाओ करा जा काही घेणं नाही मला मापुरतीने केले तुमचं तर तुम्ही चला पाहत तर बसा. आता आम्ही भाजी बनवतो. पहा तुम्ही आता जमली तर कशी आहे ती कमेंट करून सांगा, लाईक पण करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आणि मला विचारायचं नाही भाजी कशी करायला लागते म्हणून मी सांगणार नाही. पाहू आपण आता कशी बनते तर आपल्या हातची भाजी बनते पण. तर चला आता आपण म्हटलं वाटाण्याच्या शेंगा काढून घेऊ. आता या मटारच्या त्याचे दाणे असे आपण काढून घेऊ. शेंगा आहे, पालीचा कांदा आहे, आणखी कोथिंबीर आहे, काही वांगे पण आहे, पण आपण वांगे नाही टाकू याचे. आरू बी काढू लागू राहिला दाणे. आरू म्हणते की पप्पा मी बी दाणे काढू लागतो म्हणते मटारच्या शेंगाची. नाही आपलं काळ मग तू बी काढू लागतो. काही तर दाणे काढून ते शेंगातले दाणे काढून खाऊ राहिला, काही लगेच प्लेटमध्ये टाकते, काही हाती जमा करते. काय झालं रे शेरू? चला आता दाणे तर झाले, आता खाली आता घेऊ आपण मस्त थोडीशी कांद्याची पाल. 3 कांदे घेतले मी पालीचे, त्याचे आता मस्त चिकन कापून घेऊ इकडे. चला तर आता आपण एक कांदे मस्त चकचक धुवून घेऊ पाण्यात. मस्त गंज घेतला, या गंजात लगे पाणी टाकेला आहे. कापून घेऊ आता. थांब रे, याच्यावर हे नको पूर्ण थांब ना. ते आता बारीक 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 असे कांद्याची पान हे एकदम बारीक करून घेऊ. बरोबर आहे. चला तर आता कांदा तर कापून झाला. आता कांदा एका प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवून देऊ. थोडीशी कोथिंबीर घेऊन घेऊ, एवढीशी बस झाली. एवढीच ती पण पहिले धुवून घेऊ. धुणं टाकून घेऊ. मस्त बारीक 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 अशी करून घेऊ. चला आता कोथिंबीर कापून झाली आपली. हे बाजूनं अशी इथंच राहू देऊ. आता हे आता बाजूनं ठेवून देऊ. खलबत्ता घेऊन घेऊ. खलबत्त्यात आता आपण हे आपले मटार वाटून घेऊ, म्हणजे कुटून घेऊ, बारीक करू याच्यात. असे मतलब असे वरून असा दाब दिला की मस्त हे बारीक होऊन जातात. जास्त बारीक बी नाही करायचे आणि जास्त एकदम पतलं बी नाही आणि जास्त मतलब म्हणजे काय म्हणतात त्याला. चला मस्त आता आपलं हे वाटाणे बारीक झाले. आता पाहून घ्या बस. आता एवढीच बारीक पाहिजे, बस झालं.
आता आपण कढई चुलीवर ठेवून देऊ. ची गरम होऊ देऊ. तेल टाकून घेऊ आता थोडंसं. मी टाकू का? नाही रे बा, थांब. पहिल्यांदाच भाजी बनवणं चालू आहे आज. बस झालं 1.5 चम्मच तेल. तेच लय मोठं करायला आपल्या भाजी जास्त नाही पाहिजे. भाजी ठेवून देऊ. थोडंसं जिरं टाकून घेऊ आपण. हा कांदा घेऊ टाकू. मस्त कांद्याला होऊ दे चांगलं. चला मस्त आपला कांदा तर झाला. आता त्याच्यात टाकून घेऊ आपण थोडीशी हळद, थोडंसं मीठ. आता याला फिरून घेऊ चांगलं. आता आपण मस्त वाटलेले वाटाण्यात टाकून घेऊ. याच्यात फुटेल वाटाणा. हलका त्यात फुटला होता तो वाटाणा टाकला आता. आणि याला आता मस्त फिरून घेऊ. मस्त आता कलर कसा मस्त चेंज झाला याचा आहे की नाही. मस्त हिरवी हिरवी दिसू राहिली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर पण करता. व्हिडिओ सबस्क्राईब करायचं व्हिडिओले. थोडीशी मिरची पावडर टाकून घेऊ. मिरची पावडर आहे थोडीशी जास्त तिखट नाही झाली पाहिजे. चला आता सांबार टाकून घेऊ याच्यात. फिरून घेऊ आपण. चला तर आपली आता मस्त चटणी म्हटली तरी चालते किंवा भाजी म्हटली तरी चालते आपली. चला ही भाजी आपली आता झाली. आता पोळ्या बनायला लावतो आमच्या मिनूले 2-3 माझ्यासाठी. पोळ्या मी शेकणार आता. हो आपण म्हणजे शेकता येतात की नाही. तर प्लेटमध्ये काढून घेऊ आपण सर्व. आपली चटणी भाजी काही पण म्हटलं तरी चालते. तर चला आता मिनूबाई आमची आता मस्त पोळ्या लाटू राहिली. 2 पोळ्या झाल्या. आता ही 3री पोळी मस्त आता ही टाकली. मिनूबाई मस्त पोळ्या लाटू राहिली. मी शेकू राहिलो. शकना जरा हातात जाव ना. ते नाही यात बसल्या बसल्या. हे काय आता लोक तर 2 तर केल्या. आता लोक म्हटलं 2 पोळ्या मॅच शेकल्या. आता ही 3री पण मी शेकणार आहोत. बस झाल्या 3 पोळ्या माझ्यासाठी. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते नक्की कमेंट करून लाईक करा आणि शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. मग भेटू आता पुढच्या व्हिडिओत.